चला मग मित्रांनो पाहूया थंडगार असा टँगी वॉटरमेलन ज्यूस कसा बनवायचा तो। त्याच्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे कलिंगडाचे तुकडे, बर्फ, काळी मिरी पावडर, चाट मसाला आणि पुदिन्याची पेस्ट। सर्वप्रथम आपण मिक्सरचा मोठं भांडं घेऊया। त्याच्यात आपण कलिंगडाचे तुकडे टाकूया। मी हे कलिंगडाचे तुकडे बिया काढून आणि साल काढून घेतलेले आहे। आता ह्याच्यातच आपण बर्फ टाकूया। बर्फ टाकून झालेला आहे। आता आपण त्यात चवीप्रमाणे काळी मिरी पावडर आणि चाट मसाला घालून घेऊया आणि शेवटी पुदिन्याची पेस्ट घालून घेऊया। पुदिन्याच्या पेस्टच्या ऐवजी तुम्ही पुदिन्याच्या पानांचा सुद्धा वापर करू शकता। आता आपण हे सगळे जिन्नस एकत्र वाटून घेऊया। पहा सगळे जिन्नस मस्तपैकी वाटून बारीक झालेले आहेत। आता आपण ह्याचा ज्यूस सेपरेट करून घेऊया, म्हणजे आपण आता हा गाळून घेऊया। पहा कलिंगडाचा ज्यूस गाळून घेतलेला आहे। तयार आहे आपला मस्तपैकी थंडगार असा टँगी वॉटरमेलन ज्यूस। चला मग ज्यूस सर्व करूया। मस्त मी सर्विंग ग्लास मध्ये बर्फाचे तुकडे घालत आहे आणि आता ह्याच्यात ज्यूस ओतूया आपण। कमी वेळेत लवकरात लवकर तयार होणारा थंडगार असा टँगी वॉटरमेलन ज्यूस तयार आहे। नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कसा झाला आहे तो।